खोपोलीतून एक धक्कादायक बातमी समोर येते। खोपोलीत नगरसेविकेच्याच पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। काही अज्ञात व्यक्तींनी त्यांना गाठलं आणि सपासप वार करत जीव घेतल्याचं समजतंय। 4 दिवसांपूर्वीच मानसी काळोखे खोपोलीमध्ये नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या, त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण होतं। पण या सगळ्या आनंदाला नजर लागली। काही अज्ञात व्यक्तींनी काळोखे यांच्या पतीला रस्त्यात गाठलं आणि जीव घेतला। या घटनेनंतर खोपोलीत एकच खळबळ माजली। पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला। रायगडच्या खोपोलीमध्ये शिंदे सेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे आणि या हत्येमागे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा हात आहे, असा गंभीर आरोप शिंदे सेनेचे मंत्री भरत गोगावलेंनी केला। त्यांच्या या दाव्यामुळे राजकारणात आता खळबळ माजली आहे। अत्यंत दुःख होतंय, कारण निवडणूकचा निकाल 21 तारखेला लागतोय काय आणि 1 आठवड्यामध्येच तिच्या पतीची हत्या होते काय, हे दुर्दैवी बाब आहे। कारण ते त्यांना कालोख्याच्या पत्नीला म्हणजे कालोख्याना ते निवडणुकीत हरवू शकले नाही आहेत आणि म्हणून त्या राष्ट्रवादीच्या जिवारी लागलेला असावा असं आम्हाला वाटतंय। कारण हा सगळा खेळ त्यांचाच दिसतोय, कारण त्यांचेच उमेदवार तिथे उभे होते। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।